गावाला गेलो आणि 3दाच रस्ता चुकलो. तर पब्लिक झालं असं का आज होता शनिवार, मग काय शाळा लवकर सुटली होती. मग काय चुलत भावाचा फोन आला आणि तो म्हणे चाल म्हणे आपल्याला सारे यंत्र पाहायला जायचं म्हणे ट्रॅक्टर. मग काय निघालो पब्लिक, जायचं तर होतं पण मग लोकेशन माहित नव्हतं. मग काय गुगल मॅप लोकेशन टाकलं आणि जाता जाता गाडीमध्ये पेट्रोलही भरून म्हणजे कसं पुढे चालून गाडी रस्त्यात बंद पडायला नको. मग आलो या रेल्वे रोड पाशी. मी चालत होतो का रेल्वे तेच कळत नव्हतं. मग काय आलो नांदगाव पर्यंत, तिथून निघलो डायरेक्ट मनमाडच्या रस्त्यात. मग काय तिथून आलो नाक्यावर आणि तिथून जायचं होतं आपल्याला डायरेक्ट रायपूरला, कारण तिथं आहे आपल्या भावाचं दुकान. मग काय आलो डायरेक्ट रायपूरला. आहे दुकानातला सध्याचा स्टॉक. एक ऑफर पण चालू आहे आणि ती होणार आहे 1 जानेवारीला रिव्हील. काय आलोच होतो तर मोबाईलचा ग्लास पण फुटला होता आणि तो पण टाकून घ्या. काय तिथून निघालो ना आपल्याला यायचं होतं शिंगव्याला. शिंगवा तर माहित होतं पण मग जिथं जायचं होतं तेच सापडत नव्हतं. मग काय कोणाला तरी विचारून आलो आम्ही डायरेक्ट या लोकेशन, कारण माझ्या भावाला घ्यायचं होतं सारे यंत्र. मग सारे यंत्राची डील फायनल केली. तिथून निघालो ना आपल्याला यायचं होतं आपल्या मामाची, कारण तिथून घ्यायची होती आपल्याला पाण्याची मोटर. भाऊ पण लय टाकला होता. मग तो म्हणे तू गाडी चालव. मी गाडी चालवली ना आलो मामाची तर मोटर घ्यायला. मग मोटर घेतली आणि निघालो परत आपल्या जळगावला. भाऊ पण म्हणत होता मी पण उद्यापासून तो सारखे ब्लॉग करायला सुरू करतो आणि त्याच्याकरता तो युट्यूबला व्हिडिओ पाहत होता की कसं एडिट करायचं. त्याच्यावर त्याला मी एकच म्हणालो तुमसे ना हो पाएगा. मग आलो नांदगाव मध्ये आल्याच्या नंतर आलो बॅनर प्रिंटिंग वाले का, कारण तिथून घ्यायचं होता आपल्याला बॅनर. मग काय तिथून आलो डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून